चाकणकर बाई, काय म्हणावं तुमच्या धैर्याला. मांडलं पाहिजे बरं का. 8 मार्चचं भाषण तुमचं ऐकलं गेलं होतं आमच्याकडून आणि खूप बड्या बड्या बात्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये, ज्यामध्ये तुम्ही म्हणता की विधवा झाल्यानंतर स्त्रीचं कुंकू पुसलं जाणार नाही, तिचं मंगळसूत्र नाही उतरवलं जाणार. आणि मी याची सुरुवात माझ्या घरापासूनच केलेली आहे. प्रबोधनाची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासूनच केली. पुढे तुम्ही असंही म्हणता की लग्नानंतर मुलीच्या हातामध्ये पोथी पुराण देण्यापेक्षा तिच्या हातामध्ये संविधान द्या. पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की संविधान तर ती वाचेल, अन्यायाविरुद्ध आवाजही उठवेल, पण ज्या वेळेला अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल, वाचा फोडेल, त्यावेळेला तिचा आवाज दाबण्यासाठी तुमच्यासारखी लोक सगळ्यात आधी सक्रिय असतील. हे पण तितकंच खरं आहे. आणि त्या स्त्रीला नवीन जगण्याची उमेद मिळेल, उभारी मिळेल असं तुमचं म्हणणं आहे. पण त्याच स्त्रीला ओरबाडून खाण्यासाठी तुमचेच लोक साथ द्यायला सगळ्यात आधी असतात. हे पण आता सत्य समोर आलेलं आहे.